नमस्कार मित्रांनो, आज आपण समजूया की इराणचा मॅटर काय आहे नक्की. म्हणजे आता जे इराणचं युद्ध चालू आहे त्याची माहिती सगळीकडं यूट्यूबर किंवा न्यूज चॅनल्स देत आहेत. तर नक्की त्यांचा विषय काय आहे आणि कसं काय ते का युद्ध होतं आहे कसं. तर याच्यामध्ये आपल्याला पण माहिती असायला पाहिजे की इराणचं युद्ध का होतं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय बातम्या अपडेट आहेत हे थोडक्यात माहिती करून घेऊया आणि आपल्या भारतासाठी त्याचा किती परिणाम होऊ शकतो आणि काय विषय आहे ते पण जाणून घेऊया. तर 28 फेब्रुवारीला US म्हणजे अमेरिकेनं आणि इस्रायल वगैरे त्यांच्याबरोबर असतं. त्यांनी कसं केलं की म्हणजे एक मोठं ऑपरेशन लॉन्च केलं, एअर स्ट्राईक लॉन्च केली. विमानाने जाऊन तिथं बॉम्ब फोडले आणि तिथं काय केलं की तिथलं जे मोठे मोठे नेते होते, सगळ्यात मोठे म्हणजे त्यांचा समजा राष्ट्राध्यक्ष असेल किंवा असं जे पण मोठे नेते असतील, मोठ्या नावाचे नेते, त्यात मेन त्यांचा लीडर होता खेमिनी म्हणून, अली खेमिनी. त्यांना आणि त्यांच्याबरोबरच्या अजून नेत्यांना मारण्यात आलं. मग ते म्हणजे मेलेले आहेत आता सध्या. त्याच्यानंतर विषय कसा झाला, मग आता तुम्ही म्हणणार की अचानक अमेरिकेला काय झालं. तर विषय कसा आहे, इस्रायल एक देश आहे छोटासा आणि मध्ये पण एक युद्ध चालू होतं इस्रायलचं. तो एक छोटासा देश आहे. ते आणि अमेरिका हे दोघं मिळून यांना वाटतं की इराणने कधीही म्हणजे आपलं न्यूक्लिअर वेपन तयार करायला नाही पाहिजे. न्यूक्लिअर वेपन म्हणजे आपल्याकडं हे आहे ना, अणुबॉम्ब म्हणतो आपण त्याला मराठीत. ते अणुबॉम्ब वगैरे असं काही हत्यार तयार केलं तर ते अमेरिकेला आणि इस्रायलला सगळ्यात जास्त धोका आहे. कारण इस्रायलमध्ये जे राहतात इस्रायल लोक आणि मुस्लिम समाजाचा म्हणजे असं 36चा आकडा आहे. जर एखाद्या मुस्लिम राष्ट्राकडे जर समजा अणुबॉम्ब आला किंवा न्यूक्लिअर हत्यार जे म्हणायचं त्याला ते आले तर प्रॉब्लेम असा होतो की हा सगळ्यात मोठा धोका आहे ना. म्हणजे जोपर्यंत न्यूक्लिअर हत्यार नाही कुणाकडं, मुस्लिम देशांकडं, तर त्याचा फायदा काय आहे की ज्यावेळी ते इस्रायलवर हमला करतात त्यावेळी समजा एक दोन असे एअर स्ट्राईक केले किंवा काही केलं तरी पूर्ण इस्रायलला एकदम धोका नाही ना, की एक दोन ट्रायल बॉल झाले की माघारीसुद्धा ते हमला करू शकतात. पण जर समजा त्यांच्याकडं मोठं न्यूक्लिअर हत्यार आलं तर ते काय करू शकणार की पहिल्यांदाच गेल्यावर डायरेक्टली पूर्ण इस्रायलला उडवू शकतात ना. म्हणजे एक शॉटमध्ये सगळं खतम. मग ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ना, ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे त्यांच्यासाठी. त्याच्यामुळं त्यांना वाटतं की मुस्लिम देशांकडे जवळपास असणाऱ्या किंवा सगळ्याच मुस्लिम देशांकडे हे जे हत्यार आहेत ते येऊ नयेत म्हणून ते सारखा प्रयत्न करत असतात. पण इराण काय ऐकत नाही. इराणनं मागच्या वेळी पण प्रयत्न केला होता बनवायचा. त्यात आपण भारतातले सगळ्यात म्हणजे भारताचे एक आपण हे म्हणायला लागल की ज्यादा आपण खुशनसीब आहोत की आपलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील, इंदिरा गांधी असतील किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील, यांच्या प्रयत्नातून आपल्याला ती हत्यारं न्यूक्लिअर वेपन आपल्याकडे आहेत. आणि अमेरिकेला न भिता त्यावेळी त्यांनी अमेरिकेला चकमा देऊन त्यांनी ती हत्यारं तयार केली. तसं त्यांना इराणला पण करायचं आहे. पण विषय असा आहे की त्यांना ते करू देत नाहीत. थोडं त्यांच्या कानावर आलं की इथं बनवायची प्रक्रिया 70% 60% पूर्ण झाली आहे, तर ते तिथंच त्यांना म्हणजे पूर्ण त्यांचं उद्ध्वस्त करून टाकतात. त्याच्यामध्ये
त्यांचे समजा लीडर भरपूर मेले. त्याच्यानंतर आता इराणनं काय केलं आहे, इराणजवळ एक स्ट्रेट ऑफ हार्मोज म्हणून एक म्हणजे छोटंसं एक असं रस्ता आहे, नदीचा किंवा समुद्राचा छोटासा रस्ता आहे. त्याच्यामधून काय होतं की पूर्ण जगाचं ज्यादातर पर्सेंटेज जे तेल आहे, तर ते सगळं आहे ना, म्हणजे 20% समजा, पूर्ण जगाच्या 20% जे तेलाचं हे आहे ते तिथून येत असतं. म्हणजे भारताला, नंतर आपल्या जवळच्या जे देश आहेत जसं चायना वगैरे आहे त्यांनासुद्धा ते तिथूनच जास्त करून इराणचं तेल येत असतं. इराणचं किंवा म्हणा दुसऱ्या गल्फ मुस्लिम देशांकडून जे तेल येतं ते तिथून येत असतं. मग इराणने काय केलं की तिथं स्ट्रेट ऑफ हार्मोन्सवर तिथून कोणाला तेल म्हणजे येणं जाणंच तिथून बंद करून टाकलं. मग त्याच्यामध्ये नंतर हळूहळू चायनाला आणि आपल्याला परमिशन दिलेलं आहे. आपला विषय असा आहे की आपल्याला इस्रायल पण दोस्त आहे आणि इराण पण दोस्त आहे आपला, आणि अमेरिका पण दोस्त आहे तसा. आणि ज्यावेळी तिथून तेल येणं म्हणजे सगळं बंद करून टाकलं इराणने अशी माहिती आली, त्यावेळी रशिया पुढं आला. रशिया म्हणाला की आम्ही देतो तेल. पण रशियाबरोबर पण आपला प्रॉब्लेम म्हणजे रशिया आपला सगळ्यात मोठा मित्र आहे सोडा. पण विषय कसा झाला की गेल्या महिन्यातच आपण रशियाकडून येणारं तेल कमी केलेलं आहे. का? कारण अमेरिकेचं आणि रशियाचं वाकडा आहे आणि त्यांचा 36 आकडा आहे. आणि ते काय म्हणजे त्यांचं कसं होतंय की त्यांच्याकडून आपण जर खरेदी केलं तर ते रशिया युक्रेनवर त्या म्हणजे पैसा कमावणार आणि युक्रेनवर हमला करते असा विषय. ह्यात युक्रेनचा पण घोळ असा आहे की युक्रेनला अमेरिकेच्या जे नॅटोमध्ये आहे यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आल्यावर विषय कसा होणार की म्हणजे कसं आहे की ज्यावेळी त्यांचं म्हणणं असं आहे की जर नॅटोमध्ये युक्रेन गेला तर अमेरिका पूर्ण रशियाच्या बॉर्डरवर येऊन बसेल दुश्मन, बरोबर आहे. त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा आहे की त्याला जाऊ द्यायचं नाही म्हणून रशियासारखा हमला करत असते युक्रेनवर. युक्रेन पण करतं तसं. आता आपला चालला आहे इराणचा विषय, ठीक आहे, इराणचं सांगतो. हां, इराणमध्ये कसं झालं की त्यांनी सगळ्यांना तिथून तेल घेऊन जायला बंदी केली, पण भारताला आणि चायनाला बंदी केली नाही. कारण भारताचं दोघांकडूनही दुश्मनी नाही, दोघांकडेही मैत्रीचा हात आहे. अमेरिकेनं पण म्हणजे थोड्या दिवसासाठी रशियाकडून तेल घेतलं तरी सूट दिलं. तसं अमेरिका म्हणते आमच्याकडून घ्या, पण अमेरिका महाग देणार तेल. आणि जवळजवळ म्हणजे $50 जे तेलाचा बॅरल आहे तो 60, 70, 80, 90, 100पर्यंत $100पर्यंत जाऊ शकतो. मग आपल्या तेलाची जी म्हणजे किंमत आहे आपल्या भारतात ती वाढू शकते. तसं आपल्याकडं तेल आहे, पण टोटल आपल्याकडं 25 दिवसाचं तेल असतं, आपण ठेवतो साठा. आणि एमर्जन्सीसाठी अजून 25 दिवसाचा साठा, म्हणजे नॉर्मल वापरायला 25 आणि एमर्जन्सीसाठी 25, असं 50 दिवसाचं आपल्याकडं तेलाचा साठा आहे सध्या. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की बाकीच्या देशांकडे जसं चायना वगैरे आहे त्यांच्याकडं कमीत कमी 200 दिवसांचा साठा असतो. त्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये. आणि असं नाही की 50 दिवसाचा साठा आहे म्हणजे 50 दिवस झाल्यावरच आपण हातपाय हलवणार. कारण दुसऱ्या देशातून ज्यावेळी तेल यायला सुरुवात होते, कधी आठवडा जातो, कधी 15 दिवस, कधी महिना पण जातो. त्याच्यामुळं आपल्याला हे 25 दिवसात तयारी करून घ्यावी लागणार आहे.
आणि त्याच्यासाठी खुशखबरी आहे की रशियाने जे दुसऱ्या देशाला तेल पाठवलेलं ते तिथून डायरेक्ट जहाज आपल्याकडे वळवलेत. इतका खास मित्र आहे रशिया आपला. इराणने सुद्धा सांगितलं आहे, आजच क्लिअर केलं आहे की तुम्ही इथून भारताचे आणि चायनाचे तेलाचे जे बोट आहेत ते तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर खूप लोक म्हणतात की आपल्या म्हणजे देशानं काय केलं, म्हणजे आपल्या देशाची अवकात काय, आपला देश असा आहे तसा आहे. तर आपला देश कसा आहे बघा, की सगळ्यांची भांडणं चालू आहेत आणि आपली भांडणं चालू नाहीत ती गोष्ट वेगळी, की आपण रशियाच्या बाजूने असतो किंवा US च्या बाजूने असतो, इस्रायलच्या बाजूने असतो, ती गोष्ट वेगळी. पण आपण सर्वांबरोबर प्रेमानं राहून किंवा सगळ्यांनाच आपण म्हणजे कोणाबरोबर ही भांडण नाही, त्यांच्यात भांडणं चालली तरी आता चुकून आपले एक दोन लोक म्हणजे असे मध्ये इराणमध्ये मेले समजा, म्हणजे पण विषय कसा आहे, ते चुकून झालेलं असतंय आणि अशा युद्धाच्या स्थितीत थोडंफार नुकसान देशाचं होतच असतंय. बाकीच्या लोकांसाठी जर म्हणजे विमान पाठवू शकतात आणि तिथून यायला सुद्धा त्यांनी सोयी करतात. पण प्रत्येक वेळी ज्यावेळी आपलं भांडण होतं, म्हणजे आपलं नाही भांडण होत, प्रत्येक वेळी जगात कुठंही कोणाचंही भांडण होतं, त्यावेळी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की भारताला कधीही आपल्या लोकांना त्रासात टाकायची गरज पडत नाही. ज्यावेळी इस्रायलचं आणि इराणचं मध्ये भांडण झालं त्यावेळीसुद्धा इराण आणि इस्रायलने दोघांनी आपल्याला वेळ दिला की तुम्ही तुमच्या लोकांना इथून घेऊन जाऊ शकता म्हणून. ही जी आपली ताकद आहे, म्हणजे ही एक वैचारिक ताकदच आहे ना, की आपण सगळ्याबरोबर सौहार्द साधून म्हणजे सगळ्याबरोबर प्रेमभावनेनं राहून हे आपण अचीव केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं म्हणजे आपल्या भारताला एक म्हणजे भारताची एक चांगली सुंदर छबी आपली आहे की आपल्याला इतकी इज्जत तरी मिळते की आपल्या लोकांसाठी. आता समजा दुसऱ्या जरी कोणत्या अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान किंवा जे जवळचे लोक आहेत त्यांची कुठेही लोक फसले तरी ते इतकं सिरियस स्वतःसुद्धा घेत नाहीत आणि त्यांना दुसरे देशसुद्धा सिरियस घेत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला अभिमान करायला पाहिजे की आपण भारतासारख्या देशामध्ये जन्माला आलो आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की काही लोक म्हणतात की इराण मुस्लिम देश आहे किंवा इस्रायल, तर तसं इस्रायल पण मित्र आहे, इराण पण मित्र आहे. आणि विषय असा आहे की ज्यावेळी काश्मीरबरोबर आपलं पाकिस्तानबरोबर भांडण चालू असतं त्यावेळी इराण आपल्या बाजूनं बोलत असतोय आणि इस्रायल पण आपल्या बाजूनं बोलत असतोय. आणि बाकीची जी गोष्ट आहे त्यांच्यामध्ये आता मुस्लिम लोकसंख्या जवळजवळ 200 करोड आहे, पण बाकीचे देश का त्यांच्यासोबत नाहीत किंवा एकटाच का लढतोय हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. जर माहिती करून घ्यायचं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये या. ठीक आहे, चला, धन्यवाद.